आज आपण बोलणार आहोत मुंबईपासून रायगडपर्यंत सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईबद्दल. शिंदे विरुद्ध ठाकरे, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मध्येच हरवलेली शेकाप आणि काँग्रेस. नमस्कार, मी राजेश सावंत. प्रहार न्यूझीलँडमध्ये आपलं स्वागत करतो. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि सगळे पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरले. ठाकरे गटासाठी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे, कारण त्यांचा बालेकिल्ला म्हणजे मुंबई. पण इथे शिंदे गट सतत गळती लावते. काल परवा संजना गाडी आणि त्यांचे पती संजय गाडी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केलाय. यापूर्वी अनेक माजी नगरसेवकांनी हात झटकले. मुंबईत शिंदे गट ताकद वाढवत असतानाच रायगडमध्ये वेगळीच रणधुमाळी सुरू आहे. इथे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि त्यांच्या विरोधात ठाकरे, शिंदे, भाजपचे आमदार सगळेच थेट भिडलेत. तटकरे कुटुंबियांचं रायगडवर बरेच वर्चस्व राहिलंय, पण आता खुद्द महायुतीतच त्यांच्या विरुद्ध नाराजी आहे. शिंदे गटाचे आमदार आदिती तटकरे पालकमंत्री होऊ नयेत यासाठी चक्क नाराजी व्यक्त करतायत. यातच शेकापचा पूर्ण पत्ता गायब झालेला दिसतोय. जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय पाहता शेकापचा गड असलेला रायगड आता पूर्णपणे ढासळलाय. आणि हो, या सगळ्या राजकारणात भाजप आपली सत्ता मजबूत करत चाललंय. तर एकंदरीत मुंबई आणि रायगडमध्ये राजकारण प्रचंड तापलंय. एकीकडे ठाकरे गट गळती थांबवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे शिंदे गट सत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे. पण या सगळ्या धावपळीत लोकांचे प्रश्न कुठे आहेत? ते अजूनही पाण्यासाठी, रस्त्यांसाठी आणि विकासासाठी वाट बघतायत. आता बघायचंय या राजकारणात पुढचं पाऊल कोण टाकतो आणि कुणाचा डाव उलटतो. तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रहार न्यूझीलँड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.